हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये मी डॉक्टर अमित भंगाळे यांचं स्वागत करते। आज आहे वर्ल्ड हायपरटेन्शन डे। तर डॉक्टर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? नमस्कार, मी डॉक्टर अमित भंगाळे, प्रॅक्टिसिंग नेफ्रोलॉजिस्ट ॲट आनंद हॉस्पिटल अँड डायलिसिस युनिट, प्रतापनगर, जळगाव। 2024 वर्ल्ड हायपरटेन्शन डे निमित्ताने आज मी रक्तदाब, उच्च रक्तदाब याबद्दल तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे। उच्च रक्तदाब म्हणजे काय? उच्च रक्तदाब म्हणजे आपल्या वाहत्या रक्ताने आपल्या रक्तवाहिन्यांवर टाकलेला दाब, याला आपण रक्तदाब असे म्हणतो। रक्तदाब हा 140 आणि 80 पेक्षा जास्त रक्तदाब असेल तर आपण त्याला उच्च रक्तदाब या श्रेणीमध्ये मोडतो। रक्तदाबाचे नियंत्रण हे आपण खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी किंवा दवाखान्यात, हॉस्पिटलला जाऊन, क्लिनिक्सला जाऊन रक्तदाब डॉक्टरांकडून तपासून आपण त्याचे निदान करू शकतो। यासाठी आपल्याला रक्तदाब हे टाळण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे सर्वात अगोदर करणं गरजेचे असते। रक्तदाबाचे उपचार हे का करायला हवे याचे कारण म्हणजे रक्तदाबामुळे आपल्या रक्तवाहिनीमध्ये, मेंदूतील रक्तवाहिनी फाटून आपल्याला पॅरालिसिसचा धोका असतो। त्यासोबत आपली दृष्टी जाण्याचा धोका रक्तदाबामुळे असतो। त्याचप्रमाणे आपल्या हृदयावर रक्तदाबामुळे ताण येतो आणि आपल्याला दम लागण्याचा किंवा कार्डिओमेगाली होण्याची रिस्क असते। रक्तदाबाच्या तपासण्यांमध्ये रक्तदाबची तपास, त्यासोबत काही रक्ताच्या तपासण्या, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, 2D इको इत्यादी तपासण्या करून आपण स्क्रीनिंग करायला हवं। रक्तदाबाच्या उपचारामध्ये फक्त आपण गोळ्या सुरू करणे इत्यादी हाच त्याचा उपचार असतो असं नाही, तर यात मुख्यतः आहे सर्वात अगोदर आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे वजन कमी करणे, आपल्या आहारामध्ये फळांचा वापर करणे, मिठाचे प्रमाण कमी घेणे, सोबत व्यसन जे असेल, समजा स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग या हॅबिट्स, आपल्याला मॉडरेट अल्कोहोल इंटेक हे गोष्टी करणं गरजेचं असतं। आणि आपलं ब्लड प्रेशर हे आपण 5 ते 10 मिलीमीटर ऑफ मर्क्युरीने हे कमी करू शकतो। त्यानंतर आपण एक रक्तदाब प्रॉपर कंट्रोल झाल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप व्यायाम किंवा एक्सरसाइज किंवा रनिंग, जॉगिंग या पद्धतीचा व्यायाम आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर रक्तदाब कंट्रोल, नियमित कंट्रोल मध्ये आल्यानंतर आपण व्यायाम पण सुरू करू शकतो। इत्यादी गोष्टी आपण रक्तदाब नियंत्रणासाठी करणं आवश्यक आहे। यासोबत नियमित गोळ्या सुरू केल्यानंतर रक्तदाबाच्या गोळ्या नियमित घेणे आणि योग्य त्यावेळी डॉक्टरांनी बोलवलं त्या सल्ल्याने आपण दवाखान्यात रक्तदाब तपासणे हे करू शकतो। यासोबतच आपण होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग हा पण एक नवीन कन्सेप्ट आहे, प्लस यासोबत अँब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग हा पण एक नवीन कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण घरी किंवा 24 तास आपण रक्तदाबाचं मॉनिटरिंग करू शकतो। धन्यवाद।